तुझी हिम्मत कशी झाली इकडे यायची? मला तुमच्याशी बोलायचं. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. आले पावली निघून जा. मला घालवून द्या. पण तुमच्या मुलीतलं माझ्याबद्दलचं प्रेम ते कसं घालवा? आणि माझ्याच उमऱ्याजवळ उभा राहून माझ्या मुलीच्याच नावाने मला धमक्या देतोय. मी धमकी देत नाही, पण मी जे काही करतोय ते तुमच्या मुलीच्या सुखासाठी करतोय. माझ्या मुलीचं सुख कशात आहे हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? दादा मामा ऐक ना, आपण हे सगळं आज शांतपणे बसून बोलूया ना. आता काय बोलूता? अरे श्रीनू, ह्या पोरामुळे तुला लग्न मोडला. या का मी सोडत नाही. हा बंधू, श्रीनू, या मुलाला आपल्या घरात स्थान मिळणार नाहीये. याला मी घराचा उंबरठा ओलांडू देणार नाहीये. तुमच्या मनात माझ्याबद्दलचा राग मी समजू शकतो. माझ्यामुळे प्रॉब्लेम झालेत, वाद झालेत, लग्न तुटलंय. रिअली सॉरी फॉर. खरंच मला तुमचा अपमान करायचा नाहीये किंवा मला दुखवायचं नाही. माझं खरंच तुमच्या मुलीवर प्रेम. मला तिच्याशी लग्न करायचं. या शब्दाचा उल्लेख परत करू नकोस. स्वतःला थांबवेन मी, पण भावनांचं काय? प्रेम नाही ना थांबू शकत. या तुझ्या प्रेमाला मान्यता मिळणार नाहीये. निशीचा हात मी तुझ्या हातात देणार नाहीये सांगून ठेवतोय. मॉम, तू सांगशील पण मी नाही सांगणार आहे सगळं. मला नाही करायची आहे कंप्लेंट. नीरज, मॉम प्लीज, त्यांनी काहीच केलं नाहीये. मी स्वतःहून इथे आलोय. आणि निशिगंधाची फॅमिली म्हणजे माझी फॅमिली, माझी माणसं. आपल्याच माणसांना आपल्यावर राग येऊ शकतो ना, पण एकदा का तो राग, तो गैरसमज दूर झाला तरच नाती जवळ येतात. आणि मी माझ्या माणसांना पोलिसांसमोर नाही बघू शकत. त्यांना ऑलरेडी आमच्यामुळे त्रास झाला. त्यांना अजून त्रास होईल. प्लीज काहीच करू नकोस. हे तू मला बोलतोयस यांच्या समोर? आता तुला माझ्यापेक्षा ही माणसं महत्वाची वाटतात? तू तुझ्या मॉमला चुकीचं ठरवतोयस? नाही मॉम, मी फक्त माझं प्रेम, माझी माणसं बरोबर आहेत हे सांगतो. हे सगळं ऐकून तुम्हाला बरं वाटत असेल ना? ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. नाही, आता तर मी तुम्हाला चांगलंच ओळखले. साधेपणा दाखवून तुम्ही माझ्या मुलाला फितवलात ना. तुम्ही वरून कितीही चांगुलपणाचा आव आणला तरी मी तुम्हाला चांगलंच ओळखते. श्रीमंत घरातल्या मुलांना हेरायचं आणि स्वतःच्या मुलींना सांगून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं म्हणजे सगळं तुम्हाला ओरबाडून घेता येईल. पण तुमचा हा डाव मी कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही. आणि या सगळ्याचे परिणाम वाईट होतील. मार्क माय वर्ड्स. तुम्ही वरून कितीही चांगुलपणाचा आव आणला तरी मी तुम्हाला चांगलंच ओळखते. श्रीमंत घरातल्या मुलांना हेरायचं आणि स्वतःच्या मुलींना सांगून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं
म्हणजे सगळं तुम्हाला ओरबाडून घेता येईल. पण तुमचा हा डाव मी कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही आणि या सगळ्याचे परिणाम वाईट होतील. मार्क माय वर्ड्स. हीच वेळ आहे. घाई करून सरांपर्यंत ही पेज लवकरात लवकर पोचवायला हवी. ओवी, मी मगाशी तुझं आई आणि दाईच्या सोबतचं बोलणं ऐकला आणि ते मला अजिबात नाही पटलं. तुलाच इथल्या सगळ्या गोष्टींची आठवण येईल असं अजिबात नाही आहे ओवी. इथल्यांना सुद्धा तुझी आठवण येईल. इथल्यांना म्हणजे मला मी येतो. श्रीनू, तुला खरंच माझी आठवण येईल? ओवी, मी तुला कधीच विसरणार नाही. ओके चल. काय विसरणार नाही सांग बरं. ये बस. नाही नाही, राहू दे. अरे बस ना. ओवी, अगं खरंच राहू दे मला. श्रीनू, बरं ठीक आहे. नाही सांगता आलं मला ओवी. नाही जमलं मला. तेव्हा परिस्थिती अशी होती की मला नाही जमलं. ठीक आहे. तू परत चाललीस म्हणजे तुझ्या मनात माझ्याविषयी काहीच नाही. का असं? मी सुद्धा काय मूर्ख आहे? ओवी, मी नाही आहे तुझ्या लायकीचा. मी गावातला आहे, मातीतला आहे. ते तू काय म्हणतेस मला? ओल्डी. हा, मी आहे थोडासा ओल्डी. मी आहे माझ्या दादा मामासारखं जरा अंकल कॅटेगरी मधलं. पण प्रेम मलाही नाही चुकलं. मलाही ते झालं तुझ्यासोबत. ठीक आहे. मी कदाचित तुला आवडत नसेल, पण म्हणून निशीवर जी वेळ आली ना ती मला स्वतःवर येऊ द्यायची नाही. मला तुला माझ्या मनातलं सगळं सांगायचं, सगळं व्यक्त करायचं तुझ्या समोर. ठीक आहे, हा श्रीनिवास असेल थोडासा ओल्ड फॅशन, त्याला असं इतरांसारखं प्रेम व्यक्त करता येत नसेल, पण प्रेम आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
आजही नाही. नाही कसं? माफ करा, हे सगळं माझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे नाही, तुझ्यासाठी. कारण की माझा विश्वास आहे की जर तू आयुष्यात असलीस ना माझ्यासोबत, तर मी कुठलेही संकट पार करू शकतो. सर, माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. मी तुम्हाला पटकन मलम लावते. काय गरज आहे मलमपट्टीची? नकोय मला. कशी गरज नाहीये सर? तुम्हाला इतक्या वेदना होत असताना मी तुम्हाला असं कसं बघू शकेन? हात पुढे करा. ओके, लाव. आपण फक्त प्रेम करू शकतो, पण या घरात कोणीच आपलं प्रेम एक्सेप्ट करणार नाही. We'll have to sacrifice our love. Sacrifice? Look, Srinivas, I'm really happy. I'm happy that you expressed your love for me. I'm really happy that we both love each other. But मला माहिती आहे आपलं पुढे काही नाही होऊ शकत. श्रीनिवास, आता ऍट दिस मोमेंट ना मला जे फील होतं ना ते फक्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. मला बाकी काही नको. I'll really miss you. म्हणजे मला वाटलं की हे सगळं बोलल्यानंतर तू इथे थांबशील. हे बघ, मला माहिती आहे की सिच्युएशन थोडी डिफिकल्ट आहे, पण आपण काही काळाने घरच्यांना सांगू ना. मी सांगतो. पण तू प्लीज कुठे जाऊ नको. तू थांब ना. तू थांब माझ्यासोबत. हा प्लीज, तू थांबशील ना? Srinivas, please try and understand. This is way too complicated. हे बघ, तू घरी सांगशील, तू सगळं काय करशील, पण त्याने तुझी नाती तुटतील श्रीनिवास. आणि ते माझ्यामुळे होणार असेल तर ते मला नाही चालणार. मला आत्ताच कळलंय की माझ्या मॉममुळे या घरात एवढं सगळं झालं. ऑल दिस व्हाईल मी या घरातल्या लोकांना ब्लेम करत होते. हो, आय नो, आय अंडरस्टँड. हा सिच्युएशनल प्रॉब्लेम होता आणि यात कोणाचीही चूक नव्हती. पण श्रीनिवास, ते सगळं माझ्या मॉमने फेस केलं, उमा मावशीने फेस केलं. ते सगळं आता तुला फेस करायला लागेल. अँड मला ते नको. प्लीज अंडरस्टँड. मी सांगतोय म्हणून होय, तू माझ्यासाठी पण थांबणार नाहीस? थांबून काय होणार आहे श्रीनिवास? आपल्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये आणि आपण पळूनही नाही जाऊ शकत. ते केल्यावर यू नो ना काय होतं. बघतोय आपण सगळं. लुक, आय एम रिअली हॅपी की तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. श्रीनू,
बरं वाटत ना काय? नाही काय नाही. काय नाही बोलतस पण माका काय कळत नाही असं वाटतं तुका? गो श्रीनूसाठी चहा कॉफी आण काहीतरी. नाही श्रीनू अरे माका माहिती आहे घरात जा काही चालला त्याचा ताण घेतलास ना तू. नेशीन त्याच्या मनातला सगळं बोलून टाकला. पण तुझा काय? तुझ्या मनात काय चालला, तुका कसलो त्रास होता त्याच्याबद्दल काय एक बोललंच नाही तू. श्रीनू सांग ना काय चालला तुझ्या मनात? हे बघ असं गपगप राहिलंस ना तर तब्येतीवर परिणाम होईल त्याचा. काहीतरी खाऊन घे, चहा कॉफी घे, नाहीतर उशीर होईल. उशीर ऑलरेडी झालाय. तास तर म्हणते मी, म्हणून थोडं खाऊन घे, बरा वाटत. कॉफी? त्यांना खूप त्रास होत असणार आहे. त्यांनी सकाळपासून काही खाल्लं पण नाहीये. अगं माका सांग त्यांना काय आवडतं का, मी करते त्यांच्यासाठी. बट कोणाला कळलं तर? त्याची काळजी घ्यावी लागेल. अगं ओवी, घरात कोणी अनोळखी माणूस जरी येला ना तरी त्याचा पाहुणचार करतो आपण. ते नीरज सर ओसरीवर बसले होते आणि त्यांना पाणी देऊची पण चोरी झाली. तिशी तू काळजी करू नकोस हा. माका माहित नाही पुढे काय होणार आता, पण आपण देवावर श्रद्धा ठेवू. यांचं मन जिंकण्यात नीरज सर यशस्वी होऊ दे म्हणून देवाकडे प्रार्थना करू. आणि अगं निशी, हीच तर कसोटीची वेळ. आणि ही परीक्षा पार करताना आपण एकमेकींच्या सोबत आहोत, ही किती मोठी गोष्ट आहे. शेवटी रॅकेट हातात घेऊन प्रेमाची ही मॅच मलाच जिंकायची. नाहीतर मला असं वाटेल की मे बी आय डोंट डिझर्व दिस. बट नीरज, यू हॅव नो आयडिया इथे काय होऊ शकतं. काय करतील? अजून मारतील मला, इकडनं जायला फोर्स करतील. नीरज, तुला वाटतं तितकं सगळं सोपं नाहीये. यार मी बहुत ताकद होती आणि हे जर खरं आहे तर मला हे सगळं सहन करावं लागेल. आणि निशीसाठी मी हे सगळं सहन करायला तयार आहे. खायला आणलंय, खाऊन घ्या. नकोय मला. नको म्हणजे अशाने त्रास होईल तुम्हाला. लढायला बळ लागतं, ते कुठून येणार? नीरज प्लीज, निशीसाठी. खाऊन घ्या. काय गो, इकडे कशा उभा आहेस तू? हा, जा ना, जा बाहेर जा, बघ काय चालू आता. हा, नाहीतरी काय आमच्या आनंदावर विरजण घालायचा ठरवलंच ना तू. हा, पण लक्षात ठेव, दुसऱ्याच्या सुखाचं बट्ट्याबळ करून ना स्वतःचा सुख शोधता येत नाही. हा, कळेल तुका.
लवकरच कळेल. मग येशील ना घासत आणि सांगशाल की माझा श्रीनूशी लगीन लावून द्या. त्या दिवसाची ना ही लाली वाट बघेल. हो, साधा लाकूड तोडता येत नाही असा पोरगा पसंत केलास तू. माझ्या श्रीनूत काय कमी होती हा? तर अशा पोराबरोबर प्रेम करावंसा वाटला. लाकूड तोडायचं म्हणजे हे बाय म्हणजे काहीच माहित नाही तुका. तुझ्या सरांनी आव्हान स्वीकारल्याने. तुझं बापूस ते का काम सांगणारा आणि हा ती काम करणारा. आठवडाभर आजचो पहिलो दिवस हा. पण माका नाही वाटत ते का काय जमेल म्हणून. ना तुझ्याशी लग्न ना ती काम. कायच जमणार नाही ते का. नीरज सर, नीचे थांब. कप अरे त्यांना नाहीये सवय या सगळ्याची. त्यांना खूप त्रास होतोय. आणि कसली शिक्षा आहे ही. आणि मी आणते. निशिगंधा, जोवर मी हे काम करत नाही तोवर मी पाण्याचा एक घोट सुद्धा डिझर्व करत नाही. तू थांबव ना त्याला. अरे कसली पद्धत आहे शिक्षा देण्याची. तू सांग ना त्याला. ही शिक्षा आम्ही दिलेली नाही. ती त्याने स्वतः स्वीकारलेली आहे. आणि ह्याच्यात जर तो हरलो ना तर तर तुझी कायमची सुटका होईल याच्यापासून. ह्यो तुका कायमचं सोडून इथनं निघून जाईल. आणि ही अवस्था बघून ती वेळ लवकरच येईल असं मला वाटतं. ती वेळच मी येऊ देणार नाही निशी. काय रूल आहे या गावातलं होणं. ही अशी लाकडं तोडणं म्हणजे ग्रेट माणूस आहे असं नाहीये ना. आणि प्रत्येक मुलगी हे सगळं बघते का तिच्या पार्टनर मध्ये. नो, तो मुलगा तिच्या मनाचा किती विचार करतो, तिला किती सपोर्ट करतो, तो तिच्यावर किती जीवापाड प्रेम करतो हे सगळं बघते ती. तिला सपोर्ट करणारा, तिची साईड घेणारा मुलगा हवा असतो तिला. तुम्ही ह्या काय भलत्याच परीक्षा घेताय. तुझा याच्याशी काय संबंध नाही. तू गप्प बस. तुझं तोंड बांध ठेव. जा केलास ना तेवढा खूप झाला. नीरज सर, सर तुझ्यापासून दूर असण्यापेक्षा तू समोर असताना हे कष्ट करणं खूप सोपं आहे.
अरे तुम्ही इट्स ओके, तुझा सर लाग तुझा संध्या, जा तुझ्या नशिबात हिला हा पुन्हा घडू नये. हा दुष्टचक्र थांबवण्यासाठी तुझाही बळ नीरजच्या पाठीशी असू दे. नीरज नीरज पाय सांभाळ. कुऱ्हाड कुऱ्हाड थोडी घट्ट आणि खाली पकड. काका हे सगळं नीरज सरांनी केलंय. तुम्ही दिलेलं आव्हान ते प्रामाणिकपणे आणि मेहनतीने पूर्ण करतात. रे त्या लाकडावर पडणारा एक एक घाव ना आमच्या प्रेमाची साक्ष देतोय. अजून काय हवंय मग तुम्हाला? आणि कसली परीक्षा बघायची अजून? पुढे कसो टिकतास ना ताच बघताय मी. नीरज, बस कर आता. तू कितीही काही केले ना तर तुझ्या हाती काहीच लागणार नाहीये. वो ऐसे कैसे? मेरा खून है वो हार नहीं मानेगा. अपने प्यार को जीतेगा और हक से जीतेगा. मी ही नावाची मेघनाथ सचदेव आहे. मी हे मुकाटपणे पाहणार नाही. या घटनेचे परिणाम खूप खोलवर होणार आहेत रघुनाथ खोत. तुझ्या मुलीपायी माझ्या मुलाची आज ही अवस्था झाली आहे. आता तुझ्या मुलीचे मी काय हाल करते ते बघ. रे झिला, नमस्कार आजी. खाई लावून आता जोडूचा प्रयत्न करू नको. हा नाही, तसं नाही. वयाचा मान म्हणून तुम्हाला मी. असा बघे सगळ्यांसमोर एवढा अपमान केलंस, तू काय कमी झालो? उगाच चांगुलपणाची नाटका करू नको. ये आमच्या घराच्या दारात आलेल्या माणसांका उपाशी ठेवची पद्धत नाही. या खोतांची ये. थँक्यू. काय झालं? तिखट लागला? कष्ट केल्यावर पुढे इलेलं अन्न गोडच लागतं असं म्हणतो. चवीन खाय के घास. तू काय या घरातलं वाटो कमूच होतो ना? बघ आज तुझ्या मेहनतीचो एवढंच वाटो असा. निशीवर जर खराच प्रेम असत ना तुझा तर ताटात एक कण पण ठेवतच नाही तू. क्या हुआ? तेरी ये हालत
इतना तीखा खाना, मुझे लगा था उमा जी के होते हुए ये सब नहीं होगा, पर तुझे यहाँ ऐसा खाना दिया जा रहा है। नहीं डैड, उन्होंने मुझे सही खाना दिया था। मैंने उनसे कहा था कि मुझे ये वाला खाना चाहिए। मैं भी तो देखूं कि यहाँ के लोग रहते कैसे हैं, खाते क्या है। कितना समझदार है मेरा पुत्र, पर तू यहाँ ऐसा खाना खाएगा तो हम खाना कैसे खा पाएंगे? एक निवाला भी अंदर नहीं जाएगा। डैड। नीरज, तू प्लीज ये खा ले, तेरी फेवरेट डिश है, खास तेरे लिए ऑर्डर की है। नहीं डैड, मी तेच खाणार जे मी कमावलं. आई एम प्राउड ऑफ यू पुत्र. रब तेरा साथ जरूर देगा, तुझे तेरा प्यार जरूर मिलेगा. थैंक यू डैड. पाणी. सर, तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे. तू कशाला काळजी करतेस? सर, कशी काळजी करू नको तुमची. तुम्ही काय काय करताय माझ्यासाठी. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो. ऐक माझं, तुझ्यासाठी नाही, हे मी आपल्यासाठी करतोय, आपल्या प्रेमासाठी. मग त्रास कसला? सर, काय अवस्था झाली तुमची. तुम्ही खाल्लत का काही? आईने ना जेवणात नारळी भात केला होता. तुम्हाला आवडतं ना गोड? तुम्ही खाल्ला का? की परत माझे डाएट आहे वगैरे सांगत बसला? हो, खाल्लं मी ते नारळी भात. खूप छान झालं होतं आणि मला भूक पण खूप लागली होती, सो मी सगळं संपवलं. खरं तर घरातली माणसं जरा रागावली आहेत आणि सिच्युएशन पण अशी आहे की त्यांची चूक नाहीये. तरी सुद्धा घरी आलेल्या पाहुण्याची चांगली काळजी घेत आहेत ते. त्यात मात्र काही कमी करत नाहीयेत ते. मग एका गोठ्याजवळच्या जागेत मागे अजून तमाशा नको आहे. झाला तेवढा तमाशा कमी आहे का? आत्ता 4 लोक इकडनं गेले गावातले. विचार सिन्नूला काय बडबडत होते, विचारत होते याच्याबद्दल. मोठ्या मोठ्या बाता करतो ना प्रेमाच्या. सोपा नाही प्रेम करणं. तिथे मागे गोठ्यात ठेवायचं, गोठ्याजवळच्या जागेत. अहो पण तिकडे तर पोटचं पोर नाही एवढा विचार करू. त्याऐवजी आपल्या पोटच्या पोरापेक्षा जास्त विचार करणारा आणि कायम तुम्हाला उमाई म्हणणाऱ्या सिन्नूचा विचार जास्त करा. आजपर्यंत आपल्या शब्दाबाहेर कधी गेलेला नाही हा पोर. कायम कोण दुखावला जाणार नाही याचाच विचार करत असतो सतत. पण टेका दिलेला शब्द आपण मात्र पाळू शकलो नाही. आपल्या पोरीमुळे सिन्नूच्या सन्मानाला धक्का लागलो आणि ज्याच्यामुळे एवढा सगळ्या गावात तमाशा झाला, गावामध्ये चर्चा झाली, माझा हसा झाला. त्या पोर इथं हे असा झोपलेला आहे 4 चौघात, तेही आपल्या ओसरीवर. उमा, एवढा सगळा होऊनही जाब न विचारता जबाबदारीनं वागायचं ठरवलं यांनी. एक शब्दान बोलला नाही आपल्याला, त्यांनी विचारलं नाही काही. सोन्यासारखं आहे आपला सिन्नू. आता हे सगळे याची गावामध्ये चर्चा होणारच ना. एवढा तर देणं लागतोच ना आपण सिन्नूचा. बरोबर ना उमा? दादा मामा, अरे असं काही नाहीये. सिन्नू बाळा, तसा नाहीये. आता आपल्या घरात माझा फार कमी लोकांवरती विश्वास उरलाय. निशीला मुंबईला सोडण्यापासून ते गावातल्या किरकोळ कामापर्यंत मी तुझ्यावरच अवलंबून आहे.
आणि उमा, सूर्याची किरणं अंगावर पडायच्या आत उठायला पाहिजे, हे पण गावचे संस्कार असत. शिनू येते. थँक्यू. ए बाबा, ही काय विश्रांतीची वेळ नाही हा. त्याच्यामुळे ह्या ज्या काय राजसिंहासन घालूचा बेत आहे ना, तो बाजूक ठेव. कामं असतात भरपूर. दळण दळूचा जात्यावर सोपा वाटत, पण तेवढा सोपा नाही हा. बघू निभाव लागता काय. निशी, सर मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. तुम्ही माझ्या समोर बोलत नसलात तरी ते मला जाणवत आहे. तुम्ही उठा, मी दळते. उठा. नाही, मी करते म्हणाले ना. कधीच न केलेल्या गोष्टी करायची संधी मिळाली आहे मला, आणि ती संधी मी तुला देणार नाही. ओके? पण सर मी म्हणते निशी, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझा तुमच्याबद्दलचा आदर अजून वाढलाय. मी शहरात असताना पीठ कुठून येतं, अन्न तयार कसं केलं जातं ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती. गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करण्याच्या काळात त्याच गोष्टी मी सुरुवातीपासून अगदी रॉ स्टेज पासून करतोय, आणि त्याच गोष्टी तुम्ही आज सुद्धा करतायत आणि मला त्या गोष्टीचा भाग होता येत आहे. हे माझ्यासाठी खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. मला खरंच खूप छान वाटतंय. सो मला करू दे. बरं, मग निदान मलम तरी लावून घ्या प्लीज. घे. येते. थोडा वेळ थांब ना प्लीज. सर जाऊ दे ना मला. जाऊ द्यायचं असतं ना तर तुझा हात कधीच सोडला असता. तुला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मी मनात ठरवलं होतं की हा हात मी कधीच सोडणार नाही. पण मला तुझी काळजी वाटते. हे चांगलं आहे, म्हणजे स्वतःच्या त्रासाचं काही नाही आणि माझी काळजी वाटते. नाही निशी, हे एवढं सगळं चालू असताना तू खूप टेन्शन घेतलंयस आणि तुला बॅडमिंटनवर फोकस करता येतच नाहीये. हे बघ, माझ्याकडे जेव्हा कधी वेळ असेल ना मी तुझी प्रॅक्टिस घेईनच, पण तू सुद्धा प्रॅक्टिसला जात जा ना. निशी, सगळ्यात आधी मला तुझ्यातली बॅडमिंटन प्लेअर आवडली होती. आता त्याच प्लेअरला जर मी नाही जपू शकलो तर काय अर्थ आहे. सो तू प्लीज आज प्रॅक्टिसला जा. सर तुम्ही ती फक्त तुमचा विचार करत होती. पण आता तुला आमचा विचार करायची गरज नाही.
दादा कारण विचार आपल्या माणसांचा केला जातो. आजपासून आपला संबंध संपला. माका पण माझ्या लेखाबद्दल वाईटच वाटतं ना. माझ्या मुलाला एवढा त्रास दिलाय, हे पाप कधीतरी उलटणारच होतं. मॉम प्लीज. आय एम सॉरी. मॉमला तसं म्हणायचं नव्हतं. असू दे सर, त्यांची काही चूक नाहीये. त्यांचंही एका आईचं मन आहे. कुठलीही आई आपल्या मुलाचा विचार करणारच ना. मावशी, मला माहितीये की आता घरात जी परिस्थिती आहे, आफ्टर दॅट हे सगळं घडणं म्हणजे तुझ्यासाठी खूप मोठा शॉक आहे. पण हे सगळं असं होईल हे आमच्या दोघांच्याही मनात नव्हतं. हे बघ, तुझ्यापासून काही लपवायचं नाहीये मला. सो मी तुला सगळं खरं खरं सांगते. मला माहितीये इथे सगळ्यांना हे कळल्यावर सगळ्यांचं माझ्याबद्दल काय मत होणार आहे. या घरच्यांचं, निशीच्या बाबांचं. पण आमचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे. आणि याचं रिअलायझेशन आम्ही मुंबईला होतो तेव्हा झालं. दादा, तुका आजवर मी असं कधीच बघितलं नाही. असं नको रे राहू. अरे आधार असंच तू या घराचो. आणि माझा आधार माझ्या माणसांचा विश्वास तोच आज पोकळ झाला. लेकीनं भर मांडवातनं पळून जाऊन माझा विश्वासघात केला. उमाक आणि सेनूक निशी मुंबईला खेळूक जाणार माहीत असूनही अंधारात ठेवला. पण माझ्या जवळच्या आपल्या लोकांनी माझा विश्वासघात केला. कदाचित तो विश्वास मिळवूक कमवूक यो दादा कोत कमी पडलो. आज बंधू मी माझ्या नात्यांमध्येच परको झालंय. परको झालंय मी. आम्ही ते ओळखूनच कुणासमोर आमचं मन मोकळं केलं नाही. कारण आता घरातली परिस्थिती अशी आहे ना की काही झालं तरी सगळे तुला रिस्पॉन्सिबल ठरवतील. आणि तुला कोणी दोष दिलेला आम्हाला नाही आवडणार. कारण उमा, यात तुझी काही चूकच नाहीये.
म्हणून एवढं मोठं त्याग करून निघाला होतास? परिस्थितीच अशी होती की बदलेल. परिस्थिती बदलेल. हीच एक आशा. होवी, श्रीनू, तोपर्यंत तुम्ही दोघा थोडी वाट बघा. आता सगळीच नाती एका विचित्र वळणावर आहेत. आणि माका असं वाटतं की देवानेचा चमत्कार घडवून आणला असणार. जा आपणाक दिसत नाही तर देवाक दिसता. त्यानेच सगळं घडवून आणलेला. शिनू, शेवटी तू आमचं जावई झालंसच. फक्त माझ्या या लेकीसाठी. पण दादा मामा, नशीब विनज रडत नाही. आपण आपल्या आयुष्याच्या खूप महत्वाच्या टप्प्यात आहोत. रडून कसं चालेल? मला सांगा, तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक. आजच्या कामाने पण त्रास झाला असेल ना? नशीब माझं मला काहीच वाटत नाही. तू सांग, आत घरात कसं आहे सगळं? कुणी काही नीट बोलत नाहीये. सगळे ना तुटक तुटक वागतात. दादांच्या नजरेला नजर कशी देऊ तेच कळत नाहीये मला. निशी प्लीज प्लीज रडू नकोस. प्लीज शांत हो. प्लीज. अँड ट्रस्ट मी, तू चुकीची नाहीयेस. अँड इट्स अ फॅक्ट की जे काही झालंय त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागणारच आहे. पण ॲटलिस्ट आपण एकमेकांसोबत आहोत ना, हे महत्वाचं आहे. जरा जे काही झालं ना त्याचा तुम्हाला जास्त त्रास होणार आहे. त्याचा दिवस आता काय मोठं आव्हान घेऊन येणार आहे याचा विचार करून पण भीती वाटते सर मला. ते जे काही असेल ना निशी, त्याला मी सामोरं जाईन. यू डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. पण तुला त्रास झालेला मला चालणार नाहीये. आणि हे सगळं मी आपल्यासाठी करतोय, आपल्या प्रेमासाठी, हो ना? पण सर तुम्ही बघा, हे दिवस जातील आणि आपल्याला घरच्यांची संमती नक्की मिळेल. हे होईना बात, आपण ते नक्कीच घडवून आणू. बट वन डे ॲट अ टाइम. प्लीज रडू नकोस. येस. गुड नाईट. गुड नाईट.
मला बोलायचं तुमच्याशी. मला माहिती आहे तुम्ही दुखावलं गेला असाल, पण निशीची काहीच चूक नाही. ती शेवटपर्यंत तुमचा विचार करत होती. मी तिला इन्सिस्ट केलं होतं त्या कॅम्पला जायला, म्हणून तुम्ही तुमचा राग माझ्यावर काढू शकता, निशिगंधावर नाही. प्लीज, तिच्यासाठी तर तुम्ही रोल मॉडेल आहात. तिच्या मनातली तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि इकडची कामं बघून माझ्या मनात सुद्धा तुमच्याबद्दलचा आदर खूप वाढला आहे. आणि माझा विश्वास एक ना एक दिवस हे सगळं मला जमेल. मी या मातीच्या लायक होऊन दाखवेन. आणि त्या दिवशी तुम्ही मला समजून घ्या, मला आपलं मानाल, एक्सेप्ट कराल. ए तोंड लय चालता तुझा, हात चालव, हात. म्हणून या घरात राहू गेलास बघ. एक विसरू नको, आम्ही खोट असा खोट, कळलं मामा? मामा बाजूला व्हा. हाऊ डेअर यू. माझ्या मुलाला हात लावायची हिम्मत कशी आली? जिवंत इथवर इला ना तात नशीब समाज. दादाच्या जीवावर उठलोय हा. विचारावं तर या गावकऱ्यांका. प्रेमाचा भूत ह्याच्या डोक्यावर एवढा चढलेला ना की माणसांच्या जीवाची पर्वा नाही त्या का. हातातला खुरपा घेऊन त्याच्या अंगावर. तू मामा शिरो काही केलं नाहीये त्याने. जे काय झालं त्याच्यात त्याची काही चूक नाहीये. तुझा गैरसमज होतोय. अरे आतापर्यंत दादा मामा करणारा तू, हा? आता दादा मामाच्या जीवावर भेटला तरी तू ह्याची बाजू घेतोस? हो, मी घेतोय त्याची बाजू, कारण त्याची काही चूक नाहीये मामा. बघ मामा, तुला वाटतं तसं काही झालं नाहीये. शिनो! दादा बघतस मा आपला शिनू कोणाची बाजू घेता? कळता तू का तू काय बोलतास ते? दादा मामा, हो दादा मामा, मी खरंच सांगतोय, जे काय घडलं त्यात नीरजची काही चूक नाहीये. शिनू तू बघितलंच नाही हो पोरगो धावत गेलो. हो तू बघितलंस ना, या पोराने दादा धक्का मारला तो. हो मामा, मी सगळं बघितलं, पण तुला वाटतं तसं काही झालं नाहीये. हे सगळं त्याने रागात नाही तर आज शिनू तुझ्या सोबत आहे ना, मनानं वाचलंस. पण या रोज रोज नाही होणार आहे. बघतोय मी, या घरात तू अजून किती दिवस टिकतस ना, ताच बघतोय.
बंधू, अरे बंधू ऐक तरी, अरे ऐक ना, तू काय इकडे उभी आहेस? चल आतमध्ये, चल चल तू. थँक्यू. मी काहीच नाही केलं. जे खरं होतं ते सगळ्यांसमोर आणून की तुझ्या चांगुलपणे. शेताकडे आज अनवाणीच गेलास ना? कशाक स्वतः एवढा त्रास करून घेतास? त्रास? तुमका खरंच माझ्या त्रासाची पर्वा असते? आजपर्यंत जा झाला तू झालाच नसता. आय नो आता ते विश्वासघाताच्या धक्क्यात आहेत, पण आय एम शुअर एक दिवस तुझ्या दादा मामांनाही तुझा खूप अभिमान वाटेल. ट्रस्ट मी. पण आता दुरावलेल्या नात्यांचं काय? ते तर माझ्यामुळेच झालं ना ग. आपल्यामुळे जेव्हा नाती दुरावतात ना, त्याचं गिल्ट काय असतं ते तू मला विचार श्रीनिवास. मी इथे आले होते तेव्हा अशीच सिच्युएशन होती ना, पण हळूहळू सगळं नीट झालं. हो ना? बिकॉज ह्या सगळ्याचं ना फक्त एकच सोल्युशन आहे श्रीनिवास, टाइम. सो गिव्ह इट सम टाइम. थोडा वेळ जाऊ दे, सगळं नीट होईल. And Srinivas, keep this in your mind. तू ना योग्य तेच करतोयस, ओके? And trust me, सगळी नाती पूर्वीसारखी होती. But just till then, आपण निशी आणि नीरजला हेल्प करत राहू. ओके सर, कॉफी घे. आज जे काही झालं त्याच्याबद्दल मी तुझी माफी मागतो. खरंच सॉरी. हे आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला इतका त्रास सहन करावा लागलाय. नाही अरे, असं काही नाहीये. जे खरं होतं तेच सांगण्याचा मी प्रयत्न केला बस. हो आय नो, तू कोणालाही ब्लेम करत नाहीयेस, सांभाळून घेतोयस, पण माझ्यामुळे तुला त्रास झालाय. तू निशी सोबत लग्न करणार होतास आणि हे असं सगळं घडलंय माझ्यामुळे. बघ, जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं. तू वाईट वाटून घेऊ नकोस. खरं सांगायचं तर निशीकडे मी त्या दृष्टीने कधी पाहिलंच नव्हतं. घरच्यांचं, निशीचं मन राखायचं म्हणून मी तो निर्णय घेतला होता. आता बघ, आता जे काय झालं ते एका अर्थी चांगलंच झालं ना. काय बोलतोयस? इन दॅट केस मी प्रार्थना करेन की तुझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती यावी. नीरज, माझा एका गोष्टीवर खूप जास्त विश्वास आहे.
आपलं जर एखाद्या व्यक्तीवर खरं प्रेम असेल तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येतेच. तुझी निशी तुला भेटेलच. आणि तुझ्यासाठी जी कोणी जिथे कुठे असेल ना तीही तुला लवकर भेटेलच. मंजू बरं झालं तू इलस. अगं नळात पाणीच नाही इला. आपण विहिरीवर जाऊया आणि 2-2 अंडे भरून आणायचे. ते पण घेऊ. काय गं काय झालं? काही नाही, जरासा सर्दी खोकलाय, बाकी काही नाही. द्या घेते. अगं बरं वाटत नाही काय? बघू. अहो काय नाही उमत. नाही उमत आहे. अहो बरं आहे बरं आहे, काय नाही. बरं आहे काय? बरं आहे. ताप आहे अंगात. अंग गरम आहे तुझा. तू जा बघू, आधी आराम कर. जा जा तू आराम कर जा. एवढी काम आहेत, कोण करणार आहे सगळे काम? तुम्ही करणार आहात. त्यात आता पुन्हा हे पाण्याचं एक काम वाढलं. होईल सगळा, तू जा. होईल? अहो घरात काही कमी माणसं आहेत का? 1-2 अंडे आणून कसं काय होईल? सगळ्या घरासाठी पाणी भरून ठेवावं लागेल. आणि त्यात आपल्या लालिताई, त्या काही कुठल्या कामाला हात लावणार आहेत का? द्या. बघ आधी खोकतस कसा आता. तू जा बघू, आराम कर. बघते मी पाण्याचा काय. मग पाण्याचं कसं? बघते मी. विहीर हळचा घराबाहेर. जा तू. पण आता सगळ्या बायका पण येतील ना विहिरीवर पाणी भरायला. येऊ दे, पाणी काय कमी नाही होणार. तू जा बघू, आराम कर. पाणी भरून झालं ना की मी काढा घेऊन येते तुझ्यासाठी. मग जा. मंजू पण ना बायलांची काम आणि खुळगो म्हणता माका पुढे आणा. हे तुरली गत असायची. अरे एक कळशी हातात घेऊन मदत होणार नाही. त्यासाठी पाणी शेंदूचा लागता, हंडे कळशे भरूचे लागतात, 4 फेरे मारूचे लागतात. समजला? तुला एवढी हाऊस असा ना तर आज घरातलं सगळं पाणी तू भर. हा बघतोय किती पाणी भरतोस तो. ताईचे कशा काय जमणार त्या का? अगो माहित असा ही कामा पुरुषांची नाही आहेत ती. घरातलं कुठलंही काम बाईचं किंवा पुरुषाचं असं नसतं. प्रत्येकाला प्रत्येक काम करता आलं पाहिजे. आय एम शुअर मला हे जमेल. मी करतोय. मला काय नाही सर नको. कशा? ओके, काळजी करू नका, मी करतो. ओके. अगो तो म्हणता तर करू दे त्या का. हा आणि तू जेवणाचा बघ बघू जा. अरे अरे त्या डोक्यावर नाही घे, खांद्यावर घे आणि या हातात घे. ओके. कळशी घे हातात. वाक रे. हा घे. असा आणि चल माझ्या मागसून ये. नाही जमूच रे तुका. हसतले आता सगळे तुका. बघ चाल लवकर. ड्रम भरवचा असा. एकच भरलो ड्रम, अजून भरूचा. अरे सावकाश सावकाश पाणी सांडता. हा सावकाश जा.
अरे चल लवकर, जेवणच नाही की काय? आ चल चल लवकर लवकर, ड्रम भरूचे असतात. चल अरे एक तरी ड्रम भरलो काय? हो हो भरतोय. हा लवकर. हे कुठे ठेवायचंय? तुम्ही अजून पाणी भरताय? नाही झालं, शेवटचं आहे. बरं इथे इथे ठेवा. हो सावकाश. हो हो. दमला असाल ना? नाही मज्जा आली मला. तुम्ही दमलात तरी कुठे सांगणार आहात? मी चहा करते तुमच्यासाठी. नाही नकोय. ऑलरेडी एवढी काम आहेत, त्यात अजून त्रास कशाला करून घेताय तुम्ही? त्रास कसला त्यात? तुम्ही बसा बघू, मी खायला पण देते तुम्हाला. हाताला काही झालंय का? नाही काही नाही. मी नॅशनल लेवलचा बॅडमिंटन प्लेअर आणि कोच आहे. हाताच्या मुवमेंट्स वरून मला कळतं काही प्रॉब्लेम असेल तर. हा खरं आता जड भांड उचललंय ना मगाशी, त्यात जरा दुखावलं, पण काही नाही, एवढं रोजच आहे ते. तुम्ही असं करा, मी तुम्हाला जे सांगतो ते फक्त फॉलो करा, तुम्हाला बरं वाटेल. ठीक आहे? हाताचा पंजा करा असं, आणि ना मनगट जरा हळूहळू अशी रोटेट करा या बाजूला. 5 वेळा या बाजूला करा. जास्त प्रेशर टाकू नका, जितकं आरामात होईल तितकंच करा. ओके? प्रेशर टाकू नका जास्त. 5 वेळा या बाजू. तर ह्या बाजूने बेंड करा आणि मग उलट्या दिशेने बेंड करा. मग वरती आणि खाली असं ना 4-5 वेळा करा. जास्त फोर्स किंवा प्रेशर टाकू नका, जितकं जमेल तितकंच करा. अगदी लाईटली करायचं. कसं वाटतं? बरं वाटतं आता. हे होईना बात. आता तुम्ही एकट्याने काहीच करायचं नाही. मला सांगा काय करायचं ते. दुसरा काही पर्याय नाही माझ्याकडे, आणि सवय आहे मला. पण मला नाहीये ना सवय, आणि ती मला करून घ्यायची आहे. म्हणजे मला तुमची मदत करायची आहे. परीक्षा फक्त निशीच्या बाबांनी घ्यायची असं नाहीये ना. आई म्हणून तुम्ही सुद्धा माझी परीक्षा घेऊ शकता. मला तुम्ही टेस्ट करू शकता. तुमचं आपलं काहीतरीच. असं परक्यासारखं नका बोलू ना माझ्याशी. तुम्ही मला नीरज बोलू शकता, आणि जर तुमची परवानगी असेल तर मी तुम्हाला आई बोलू. शो मी तुमच्या मदतीला रेडी आहे. सांगा मला काय करायचं. अहो खरंच नको. आई अगो ती वाणा प्रत्येकाची नीट लाव आणि सगळी कामं नीट लवकर आटपा. हा संध्याकाळी परत हळदी कुंकवाचं बोवाळ असतो लो. आणि काय गो आमंत्रणाचा काय केलात? मी सांगते ना टुग्गूला, तू जाऊन सांगेल गावात. बरं रघुनाथ, हा तर भजनी मंडळ येणार होतं, त्याचं काय? कालच निरोप दिलेला हा. आहे इतकी वर्ष कधी चुकला नाही, यावर्षी पण नाही चुकला. उमाताई, गेल्या वर्षी आणि मला लग्नाच्या वाढदिवसाला साडी दिली होती, ती नेसू आज? छान दिसेल ना?
होय होय नेस ना, छान दिसत. हा, आणि तुम्ही पण त्याच रंगाची साडी नेसा. हा चालत. होय होय नेसा नेसा. आणि बाहेर बँड वाजूक जावा. हा काय गो मंजू, काल घरात एवढी कामा होती तेव्हा तुका आजार पण इल्लला आणि आज मुरडूचा असा उड्या मारतो. खरं तर आजारी मीच पडूक वया होता आज. लाली, अगो आज एवढा आनंदाचा दिवस, काहीतरी काय बोलतस? हा खुळावलं काय? काय करू, त्या लग्न मोडला ना तेव्हापासून चार चौघात तोंड दाखवूची लाज वाटते माका. लाले, अगो आजचा आनंदाचा दिवस असा, नको तो विषय कशाक काढत? ये हाय बस ये. मंजू काय गो एवढा सामान हाडलं सा? अख्ख्या गावातल्या बायकांना बोलवणार असंच की काय? अहो, असं काय करता, येतात एवढ्या बायका. एवढ्या बायका? हा हो मग उरलेलं सामान स्वतः ठेवणार असणार. आहो हाय, मी जर जाऊन येते. हाय बघ, तुका कोणता वाण होय आता बघ. तो इथे आला नसता तर एवढं रामायण घडलंच नसतं. साहिल, आपल्या घरात साधा पाण्याचा ग्लास त्याला उचलावा लागत नाही आणि तिथे मेघना सचदेवचा मुलगा दुसऱ्याच्या घरी पाणी भरतोय. हे सगळं जगाला कळलं तर काय वाटेल? प्राउड फील करेंगे. इतनी सीधी सादी जिंदगी जी रहा है साहिल सचदेव का लड़का, और क्यों? अपने प्यार को पाने के लिए. प्लीज साहिल, तू ह्या सगळ्यासाठी त्याला सपोर्ट करू नकोस. तुझ्याचमुळे त्याला कॉन्फिडन्स आलाय और यही कॉन्फिडेंस उसे आगे लेकर जाएगा. इनफ साहिल. घरात कोणी हा काय? नाही म्हणजे येऊ काय? या या. नमस्कार नमस्कार. आज दादा पण घरात असत? हो. काही प्रॉब्लेम? नाही नाही, मग काय प्रॉब्लेम हा? मी तर आमंत्रण देऊ केलंय हळदी कुंकवाचा. सरप्राईज. पप्पा, तुझं हे रूप मला निशीने दाखवलंय आणि मग कळलं की तू प्रत्येक वस्तूमध्ये असतो. तू कामात पण आहे हे मी आत्ता अनुभवतोय. पप्पा, आज घरात ना हळदी कुंकूचा प्रोग्राम आहे आणि हा बायकांचा प्रोग्राम असतो ना, म्हणजे माझी निशी पण आज छान सजलेली असेल, पण मी घरी गेलेलं कोणाला आवडणार नाही आणि माझ्यामुळे जर प्रोग्राम खराब झाला तर ते मला आवडणार नाही. पण मला ना एकदा निशीला असं सजलेलं बघायचंय.
सो प्लीज तू एक संधी दे ना मला, म्हणजे मला एकदा निशीला बघता यावं असं काहीतरी कर ना प्लीज. मला खरंच तिला आज बघायचं.